मला शासनाने आश्वासन दिलेलं आहे। एका प्लॅटफॉर्मवर गाडी थांबते आणि एक विसर मारून शिट्टी मारून तो निघून जातो। काणेकरांनी दोन अनुभव घेतलेले आहेत, एक गर्भश्रीमंत मित्र आणि एक कॉम्रेड मित्र घरी जातात। काणेकरांना एक सवय होती की मेणबत्तीच्या थंड प्रकाशामध्ये पुस्तक वाचणे। काणेकर मेणबत्ती शोधतात, त्यांना दोन मेणबत्त्या सापडतात। एक मेणबत्ती अशी आहे, परिपूर्ण आहे, मुंग्यांनी आणि धुरड्यांनी कुरतडून खाल्लेली आहे, आणि एक मेणबत्ती जिचं नाणं झालेलं आहे, चकटी झालेली आहे। काणेकरांना उत्तर सापडलं की जी मेणबत्ती परिपूर्ण आहे म्हणजे तो गर्भश्रीमंत मित्र, ऐश्वर्य भरपूर आहे, वैभव भरपूर आहे, परंतु सामाजिक योगदान नाही, त्याचं आयुष्य तसंच मुंग्यांनी आणि धुरड्यांनी वेगवेगळ्या समस्यांनी कुरतडलेलं आहे। आणि जी मेणबत्ती जी चकटी झालेली आहे, नाणं झालेलं आहे, ती मेणबत्ती म्हणजे कॉम्रेड मित्र, ज्याच्याकडे काहीच नव्हतं परंतु त्यांनी सुख शोधलं स्वतःच्या बांधवांमध्ये। काणेकरांनी त्या मुलाच्या डायरीवर लिहिलं, स्वतःसाठी जगलास तर गेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास। धन्यवाद। अगदी बरोबर की अपने लिए जिए तो क्या जिए, ऐ दिल तुझी जमाने के लिए, असं एका शायराने म्हटलं आहे। आपल्यासाठी सारेच जगतात पण इतरांसाठी जगणं फार महत्त्वाचं आहे। आणि ती वेळ आज आपल्या समाजावर आलेली आहे। नोकरदार वर्गाने घरातून निघून समाजाचा चेहरा पाहून समाजासाठी काही करता येईल का याचा विचार करण्याची गरज आहे। सन्माननीय डॉक्टर सोरते साहेब पुस्तकावर बोलले, त्यांच्यासाठी एवढंच मला त्यांच्या मनोगतातून हे एक निश्चित होतं की तुम्हारे पैरों के नीचे कोई जमीन नहीं, कमाल है फिर भी तुम्हें यकीन नहीं, मैं बेपनाह अंधेरों को सुबह कैसे कहूँ, मैं इन नजारों का अंधा कमाल नहीं, तुम्हारे पैरों के नीचे कोई जमीन नहीं। अशी स्थिती समाजाची असताना भास्कर केदारेचं काम फार मोठं आहे। भास्कर केदारेंनी केलेली चळवळ फार मोठी आहे आणि म्हणून या ठिकाणी भास्कर केदारे कुठेतरी सन्मानास पात्र आहेत, कुठेतरी ते त्या मानास पात्र आहेत। आणि भास्कर सन्माननीय सोरते सरांनी चांगलं विवेचन या पुस्तकावर केलेलं आहे। यानंतर आपण आपल्याकडे एक नियोजित पाहुणे सन्माननीय राधिकाताई हेडाव मॅडम यांचं मनोगत आपण या ठिकाणी घेणार आहोत। सन्माननीय राधिकाताई हेडाव यांनी 2009 मध्ये मंगळवारीमध्ये बहिणीला जाण्याचा जो एक प्रकार झाला होता त्यासाठी पोलीस केस घेत नव्हते, त्या ठिकाणी मोठा लढा त्यांनी दिला। 2010 मध्ये वाडी क्षेत्रामध्ये एका मुलीला मूल न झाल्यामुळे तिच्या नवऱ्याने घराबाहेर काढून दिलं होतं। त्या मुलीला न्याय देऊन त्या मुलीला पुन्हा घरात घेण्यासाठी भाग पाडण्याची मोहीम त्यांनी केली आणि त्या मुलीला न्याय मिळाला। 2011 मध्ये सिंडिकेट बँकेमध्ये एक अधिकारी होता, त्या ठिकाणी सीबीआय प्रकरण लावून भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचं काम त्यांनी केलं। आणि 2013 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये आसाममधून एक मुलगी या ठिकाणी विकल्या गेली होती, तिला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय राधिकाताई हेडाव जात असते, हा मानवी जीवनाचा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या परंपरेतील भास्कर केदारे आहे। कोणते प्रोजेक्ट राबवायला पैसा पाहिजे असतो, युनिटी पाहिजे असते, लोकांचं सहकार्य हवं असतं आणि सुरुवातीला ते सहकार्य त्यांना अजिबात मिळालं नाही। कौटुंबिक परिस्थितीचा आढावा ज्यांनी रेखाटलेला या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं की शेवटी मुलाबाळांशी शेवटी वैचारिक वाद झाले, पत्नीशी वैचारिक वाद झाले, परंतु त्यांच्या आजी आजोबांपासून जी एक वैचारिक परंपरा त्या घराण्याला लाभलेली आहे आणि केदारे साहेब ती परंपरा जपत आहेत। त्यांनी संपूर्ण गोष्टी बाजूला ठेवल्या आणि पुन्हा सन्मानानं ते कार्याला लागलेले आहेत। या ठिकाणी खूप अतिशय सुंदर चिंतन केलेलं आहे। एक चांगला मुद्दा त्यांनी हाताळलेला आहे की महिलांच्या मानसिकतेबद्दल आपल्या समाजातील महिलांनी विचार करत असताना शेवटी ब्राह्मणांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या कशा पद्धतीने विकास करतात त्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। आणि पुढे गुंतलेले आहोत कपडे, भांडे आणि दागिने, बस आमचं विश्व संपलं। कपडे, भांडे आणि दागिने ह्या इच्छा जर नवऱ्याने जर पुरवल्या तर तो नवरा चांगला, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे ग्रंथ प्रदर्शन असते, ज्या ठिकाणी सामाजिक मेळावे असतात, ती माझ्या समाजाच्या संदर्भाने म्हणत नाही, कोणत्या समाजाचा मेळावा असेना त्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन असते, तर त्या ठिकाणी आपण भेटी देतो काय? बुद्धीचा विकास करत असताना किंवा एखादी घरगुती काम करणारी जर स्त्री असेल, नोकरी करणारी स्त्री जर नसेल तर घराला आपण ऑफिस करतो काय, कार्यालय करतो काय, ही सुद्धा एक मोठी चिंतनाची बाब आहे आणि तो मुद्दा त्यांनी एक व्यवस्थितपणे हाताळलेला आहे।
हलवा समाजाचे मारेकरी कोण हा सुद्धा प्रश्न त्यांनी अतिशय सुंदररित्या मार्मिकतेनं आपल्याला विचारलेला, त्याची उत्तरं तुम्हा आम्हाला द्यायची आहेत. 25 वर्षापासून जात पडताळणी समितीने आपलं अक्षरशः छळ केलेला आहे. वास्तविक पाहता सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं जे प्रमाणपत्र आहे ती जर त्यांच्या दृष्टिकोनातून जर अवैध ठरवली तर खऱ्या अर्थानं तो गुन्हा दाखल होऊ नये. परंतु अलीकडे तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचता असाल, जवळपास काय 15 दिवस झाले असतील, हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की त्याचं जर प्रमाणपत्र अवैध ठरत असेल तर ताबडतोब गुन्हा दाखल करा. तिसऱ्या दिवशी परत सकाळला बातमी आलेली आहे की त्याला 3 महिन्याची मुदत द्या. म्हणण्यात तात्पर्य असं की शेवटी अशा तऱ्हेचे प्रॉब्लेम जे आहेत हे का बरं आहेत, त्याचं कारण असं आहे की आपण संघटित नाही. हा मुद्दा तुम्ही सुद्धा त्यांनी पुस्तकामध्ये घेतलेला आहे. ज्या ठिकाणी आदिवासी कृती समिती बनली त्या ठिकाणी मला मोठा आनंद झाला की सगळ्याच वेगवेगळ्या तंबूमध्ये बसलेली मंडळी याच मंचावर आलेली होती आणि आधीमध्ये तिथे पत्र सुद्धा अतिशय सुंदररित्या लिहिलेलं आहे आणि आभार मानलेले आहेत. शेवटी आमचे वाली कोण आहेत, आम्हाला तारणारे मारणारे कोण आहेत, तर हीच मंडळी आहेत. आणि ही मंडळी जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा कुठं ना कुठे आशेचं किरण आमच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये येते. हेच माझं मनोगत त्यांनी पुस्तकामध्ये सुद्धा अतिशय सुंदररित्या मांडलेलं आहे. त्यांनी हलवा दर्पणचं कौतुक केलेलं आहे. आदिम युथ फाउंडेशन चालवणारे ओमप्रकाश पाडळावे यांचं कौतुक केलेलं आहे. आदिमचे संपादक प्रकाश निंगे यांचं सुद्धा त्यांनी कौतुक केलेलं आहे. सांगणं तात्पर्य असं, त्यांची जी विजन आहे, त्यांची जी दृष्टी आहे, सगळ्यांना घेऊन चालणारी दृष्टी आहे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांनी मॅरेजच्या संदर्भामध्ये त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि सुंदर मुद्दा मांडलेला. आता धार्मिक साहेबांनी हा मुद्दा अतिशय सुंदररित्या तुमच्यासमोर मांडला की कमीत कमी खर्चामध्ये आपलं विश्व कसं उभं करता येईल, आपला संसार कसा उभा करता येईल. शेवटी पैसा म्हटल्यानंतर एक गरज झालेली आहे आणि जो पैसा सामूहिक विवाह मेळामध्ये आपला वाचत असतो तोच पैसा जर त्या वधू वराच्या त्या जोडप्याला जर आपण संसार बसवण्यासाठी जर आपण दिला तर 2 वस्तू त्याच्या घरामध्ये जास्त येतील. एक चांगली दृष्टी त्यांनी मांडलेली आहे आणि त्याचा पुरस्कार सुद्धा त्यांनी अतिशय सुंदररित्या केलेला आहे. मित्र मंडळी बरीच आहेत. मूल्यमापन तयार झाल्यास काही जे मुद्दे आहेत त्यामध्ये थोडीशी त्रुटी राहिलेली आहे. कदाचित पुस्तकामध्ये ज्या संस्कार त्यांनी केलेले आहेत ती त्रुटी दूर केली असेल. काही मुद्दे जे वारंवार आलेले आहेत ते त्यांना गाळता आले असते आणि त्याचं एक सुंदरचं आर्टिकल तयार करता आलं असतं आणि पुन्हा ते चांगलं झालं असतं. काही का असेना, शेवटी मला आनंद आहे की माझ्या समाजामध्ये एक लेखक निर्माण होत आहे आणि तो लेखक सर्वसाधारण लेखक नाही तर तुम्हा आम्हाला घेऊन चालणार आहे, गोरगरिबांच्या समस्या घेऊन चालणार आहे. मग तिमकीचा गरीब असेल, एखादा भावेनगरचा रिक्षेवाला असेल, त्यांचाही प्रश्न त्यांनी या पुस्तकामध्ये रेखाटलेला आहे. मी त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा पुन्हा त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि असंच सामाजिक योगदान आपल्या समाजामध्ये त्यांनी द्यावं. परत पुण्याचे आभार. एक छोटंसं एक कथानक सांगतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला जो काही मला संदेश द्यायचा आहे, माझी जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मी पूर्ण करतो. अनंत काणेकर नावाचे एक गृहस्थ होते, एक लेखक होते. व्यासपीठावरून ज्यावेळेस ते उतरतात, तो साहित्यिक अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर उतरतो आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा त्यांना एक प्रश्न करतो. त्यांचं वय लक्षात घ्या, त्या मुलाचं वय लक्षात घ्या. 17-18 वर्षाचा मुलगा एक प्रश्न करतो की माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काणेकर असं म्हणतात की कोणता प्रश्न आहे तुझा, मी ऑटोग्राफ देईन, कोणता प्रश्न आहे तुझा. तो मुलगा असा म्हणतो की नाही, ऑटोग्राफ तर मला हवी आहे पण एक प्रश्न आहे. काणेकर म्हणतात की तो प्रश्न विचार. त्या 17-18 वर्षाच्या मुलाने कोणता प्रश्न विचारला, काय वय त्याचं. त्याचा प्रश्न होता की माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण कोणता. प्रश्न त्याचं उत्तर साधा आणि सरळ आहे. तसं बघितलं तर माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण कोणता, बरोबर या प्रश्नाचं उत्तर जर शोधलं ना मित्र हो, तर मला लॉटरी लागली तर तो सर्वात सुखाचा क्षण असं त्याचं उत्तर. पुन्हा एखादी अविवाहित असं म्हणेल की माझं लग्न जुळलं तर तो सर्वात सुखाचा क्षण असेल. कुणी असं म्हणेल की मला एखादी मोठी पदवी मिळाली म्हणजे सर्वात सुखाचा क्षण असेल. काणेकरांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. काणेकर असं म्हणतात तर मोठमोठ्या तत्ववेत्त्यांना सुद्धा या प्रश्नाचं उत्तर शोधता आलं नाही. मी या प्रश्नाचं उत्तर काय देणार. त्या मुलाने परत तो मुलगा परत काणेकरांना असं म्हणतो की मोठमोठ्या तत्ववेत्त्याचं उत्तर मला नको आहे, मला एका लेखकाचं उत्तर हवं आहे. काणेकर असं म्हणतात तू 7-8 दिवसांनी ये, मी या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवतो. मुलगा घरी जातो, काणेकर घरी येतात.
घरी आल्यानंतर चिंतन करतात, त्याचं उत्तर सापडत नाही, कोणत्या ग्रंथालयामध्ये कार्यक्रम जात नाही. समाजामध्ये, समाज ही एक प्रयोगशाळा आहे. आपल्या आयुष्याचे प्रश्न बऱ्याचदा समाजामध्ये सापडत असतात. एका मित्राच्या गर्भश्रीमंत मित्राच्या घरी जातात. त्याची जी पत्नी असते दारावर बसलेली असते, डोक्यावर हात ठेवून बसलेली असते. काढ्याने विचारतात की काय आमचे मित्र महोदय कुठे गेले. त्या पत्नीनं असं उत्तर दिलं, कुठचं काय आणि काय. खडकीच्या बंगल्यामध्ये चोरी झाली, एक कटकट भेटत नाही, तर इन्कम टॅक्सची धाड पडली, त्यांना झोपच येत नाही. जर्मन डॉक्टर आलेला आहे, मुद्दा मी त्यांच्याकडे पाठवलं की निदान त्यांच्याकडून इलाज केल्यानंतर तरी झोप येईल. हा एक अनुभव काणेकर घेतात, परत निघतात. लोकलमध्ये एक कॉम्रेड मित्र, चळवळीचा मित्र मिळतो. बऱ्याच वर्षानंतर केस वाढलेले, गाल बसलेले, दाढी वाढलेली, पोट कमरेला चिकटलेलं. काणेकर असं म्हणतात, अरे तू स्वतःकडे लक्ष देतोस की नाही, तुझी तब्येत कशी झाली, किती दिवसापासून तू दाढी केली नाही, जेवण वगैरे बरोबर घेतोस की नाही. त्यांनी काय उत्तर दिलं, हसत खेळत उत्तर दिलं, माझ्या चळवळीला चांगले दिवस आलेले आहेत. आता शासनाशी मी बोलून आलेलो आहे, दीनदलितांचे प्रश्न सुटणार आहेत. मला शासनाने आश्वासन दिलेलं आहे. एका प्लॅटफॉर्मवर गाडी थांबते आणि एक विसर मारून, शिट्टी मारून तो निघून जातो. काणेकरांनी दोन अनुभव घेतलेले आहेत, एक गर्भश्रीमंत मित्र आणि एक कॉम्रेड मित्र. घरी जातात. काणेकरांना एक सवय होती की मेणबत्तीच्या थंड प्रकाशामध्ये पुस्तक वाचणे. काणेकर मेणबत्ती शोधतात, त्यांना दोन मेणबत्त्या सापडतात. एक मेणबत्ती अशी आहे, परिपूर्ण आहे, मुंग्यांनी आणि धुरड्यांनी कुरतडून खाल्लेली आहे, आणि एक मेणबत्ती जिचं नाणं झालेलं आहे, चकती झालेली आहे. काणेकरांना उत्तर सापडलं की जी मेणबत्ती परिपूर्ण आहे म्हणजेच तो गर्भश्रीमंत मित्र, ऐश्वर्य भरपूर आहे, वैभव भरपूर आहे, परंतु सामाजिक योगदान नाही. त्याचं आयुष्य तसंच मुंग्यांनी आणि धुरड्यांनी वेगवेगळ्या समस्यांनी कुरतडलेलं आहे. आणि जी मेणबत्ती जी चकती झालेली आहे, नाणं झालेलं आहे, ती मेणबत्ती म्हणजे कॉम्रेड मित्र, ज्याच्याकडे काहीच नव्हतं परंतु त्यांनी सुख शोधलं स्वतःच्या बांधवांमध्ये. काणेकरांनी त्या मुलाच्या डायरीवर लिहिलं, स्वतःसाठी जगलास तर गेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. धन्यवाद. अगदी बरोबर की अपने लिए जिए तो क्या जिए, ऐ दिल तुझी जमाने के लिए, असं एका शायराने म्हटलं आहे. आपल्यासाठी सारेच जगतात, पण इतरांसाठी जगणं फार महत्त्वाचं आहे. आणि ती वेळ आज आपल्या समाजावर आलेली आहे. नोकरदार वर्गानं घरातून निघून समाजाचा चेहरा पाहून समाजासाठी काही करता येईल का याचा विचार करण्याची गरज आहे. सन्माननीय डॉक्टर सोरते साहेब पुस्तकावर बोलले, त्यांच्यासाठी एवढं मला त्यांच्या मनोगतातून हे एक निश्चित होतं की तुम्हारे पैरों के नीचे कोई जमीन नहीं, कमाल है फिर भी तुम्हें यकीन नहीं, मैं बेपनाह अंधेरों को सुबह कैसे कहूँ, मैं इन नजारों का अंधा तमाशबीन नहीं, तुम्हारे पैरों के नीचे कोई जमीन नहीं. अशी स्थिती समाजाची असताना भास्कर केदारेचं काम फार मोठं आहे. भास्कर केदारेंनी केलेली चळवळ फार मोठी आहे. आणि म्हणून या ठिकाणी भास्कर केदारे कुठेतरी सन्मानास पात्र आहेत, कुठेतरी ते त्या मानास पात्र आहेत. आणि भास्कर सन्माननीय सरांनी चांगलं विवेचन या पुस्तकावर केलेलं आहे. यानंतर आपण आपल्याकडे एक नियोजित पाहुणे सन्माननीय राधिकाताई हेडाव मॅडम यांचं मनोगत आपण या ठिकाणी घेणार आहोत. सन्माननीय राधिकाताई हेडाव यांनी 2009 मध्ये मंगळवारीमध्ये बहिणीला जाण्याचा जो एक प्रकार झाला होता त्यासाठी पोलीस केस घेत नव्हते, त्या ठिकाणी मोठा लढा त्यांनी दिला. 2010 मध्ये वाडी क्षेत्रामध्ये एका मुलीला मूल न झाल्यामुळे तिच्या नवऱ्याने घराबाहेर काढून दिलं होतं. त्या मुलीला न्याय देऊन त्या मुलीला पुन्हा घरात घेण्यासाठी भाग पाडण्याची मोहीम त्यांनी केली आणि त्या मुलीला न्याय मिळाला. 2011 मध्ये सिंडिकेट बँकेमध्ये एक अधिकारी होता, त्या ठिकाणी CBI प्रकरण लावून भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचं काम त्यांनी केलं.